माधवा, असं काय झालंय की ज्यासाठी तुम्हाला इतकं दूर यावं लागलं? देवा, श्री म्हाळसा देवी गडावर नाहीत. माधवा, पण तुम्ही हे काय सांगत आहात? होय देवा, हे सत्य आहे की श्री म्हाळसा देवी गडावर नाहीत. हे कसं शक्य आहे? त्यांना अशक्य तरी काय आहे देवा? त्या साक्षात आदिशक्ती स्वरूप आहेत. त्यांनी मनात आणलं तरी त्या हे करू शकतात. म्हणजे देवा, आपण जो विचार करत होतो तसंच घडलं असावं. काय झालं हाय असं? माझे आराध्य आणि श्री खंडेराय असे काहीतरी बोलत असणार जे बानूला कळता कामा नये. परंतु असं काय असावं? ते श्री म्हाळसा देवींच्या संदर्भात तर नसेल ना? मला जाऊन त्यांच्याशी बोलायलाच हवं. माधवा, असं असेल तर मला तात्काळ जेजुरीला जावं लागेल. देवा, हा विचार आधी माझ्याही मनात आला, परंतु तो पर्याय मी बाजूला ठेवला. मला असं वाटतं की आपण आता येऊ नये. पण माधवा, म्हाळसा गडावर नाही हे सर्वांना कळलं तर सर्वजण चिंतित पडतील. परंतु देवा, गडावर अद्याप कुणालाच ही गोष्ट ठाऊक नाही. श्री गणेश, श्री लक्ष्मी देवी आणि मी आम्हालाच ह्याबद्दल माहिती आहे. देवा, मला असं वाटतंय की कदाचित श्री म्हाळसा देवी नेवासेला गेले असण्याचीही शक्यता आहे. पण माधवा, या संदर्भात तिम्माशेठ आणि म्हाळसेच्या मातोश्री ह्या दोघांनाही काहीच कळता कामा नये. होय देवा. नारायण नारायण. प्रणाम देवा. प्रणाम प्रभू. मुनिवर, आपण तुम्ही इथे कसे काय मुनिवर? मी सहजच आपले दर्शन घ्यावे म्हणून आलो. आपले दर्शन झाले, मी कृतकृत्य झालो. परंतु मी चुकीच्या वेळी तर आलो नाही ना? नाही मुनिवर, तुम्ही योग्य वेळीच आला आहात. देवा, आपण आता ह्या विषयावर नंतर बोलणंच इष्ट ठरेल. देवीने स्वतःला कोंडून मी घेतले, अन्न नाही घेतलं, पाणी नाही घेतलं, काय करावं? हेच की. काय करता आहात? देवासनी भेटाय जेजुरी येऊन आले आहेत. होय, मी या गडावर असते याची. कसे आहेत जेजुरीत सगळे? चांगले आहेत ते, म्हणजे सुखात आहेत. मग असे चिंतेत का दिसता आहात? म्या चिंतित नाही जी, असं काय नाही बघा. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता आहात. या पवित्र ठिकाणी असत्य बोललं तर ते पाप होईल. नाही तर काळजी करायचं कारण आहे तसं, पण काय ते बघून घेतील की. असं कसं? मला कळायला नको का? तुम्ही इथे अतिथी आहात. त्याचं असं आहे की सांगतो, पर तुम्ही कुणासनी सांगू नका. मी इथे कोणाला सांगणार? झालंय असं की आमचं देव आणि बानूबाई हाता आले आहे ते, आणि तकडं आमच्या देवी देवघराच्या बाहेर येणं झाल्यात. हे समद देवासनी सांगायला आलो होतो मी. असं आहे होय. दार कोणी उघडून नाही पाहिलं का? बघितलं की प्रधानजी, लक्ष्मी देवी आणि गणेश गेलं होतं, पण त्यांच्यात काय बोलणं झालं ते ह्यांनी ठाव नाही. मग दार लावून घेतलं त्यांनी. वैजी, माझं एक काम कराल का? सांगा की. ती बानू आल्यापासून कोणाशी बोलली नाही, बाहेर आली नाही. तिला सांगा मी तिला बोलवले आहे. वय सांगतो, येतो.
राघोबा जी आज्ञादेवी. राघोबा मला एक विचारायचं होतं बघा. जी विचारा की. राघोबा चौडं पाहत होते पर ते जेजुरीला माघारी गेले. देवांनीच त्यासनी जेजुरीला धाडलंय बघा. वय मला त्याच विचारायचं आहे. नाही म्हणजे समजा चांगलं चाललंय ना हो जेजुरीत. काय झालं राघोबा, तुम्ही काय बी बोलणं झालं आहे. त्याचं असं आहे का, म्हणजे माझ्या कानावर पडलंय का म्हाळसा देवींनी स्वतःसनी कोंडून घेतलंय बघा. हो काय सांगताय सा. होय. त्या कुणासंग बोलत नव्हत्या हे ठाव होतं मला, तर असं काय झालं असेल हे नव्हतं ठाव. तुम्हासनी कोणी सांगितलं हे. नाही जी कोणी सांगितलं नाही, असं आपलं कानावर आलंय बघा. वय का. नाही तुमच्यासाठी सांगावं आणलंय बघा. सांगावा कुणाचं. त्यात तो एक म्हातारी बाई आहे, त्या तुम्हाला भेटायचं म्हणत होते. वय का. म्या बघितलं आहे त्यासनी, पर त्यांचं काय काम असेल. आता ते म्या कसं सांगणार, मला सांगावं धाडायचं होता तो म्या धाडलाय. वय का. काय रे गणोबा, काय काम असेल र. आता ते मला काय ठाव. माधवा, मला तर असं वाटतंय की मी खरोखरच जेजुरीला जावं. नको देवा, जे काही घडलंय त्याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच काहीतरी हाती लागेल. पण माधवा, म्हाळसा कुठे गेली आहे हे लवकरात लवकर कळणं अत्यंत आवश्यक आहे. नारायण नारायण. प्रणाम देवा. प्रणाम प्रभू. मुनिवर, मी आपल्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणला. नाही मुनिवर. परंतु मुनिवर, मला एक सांगा, तुम्ही इथे कसे आलात. मी. होय मुनिवर, तुम्हीच. तुम्ही इथे श्री खंडेरायांचं दर्शन घ्यायला आला आहात की आणखीन काही कार्य आहे म्हणून आला आहात. मुनिवर, काय झाले. काही नाही देवा, मी खरंच श्री खंडेरायांच्या दर्शनासाठी आलो होतो, परंतु आपणही इथे असाल हे ठाऊक नव्हते. मी इथे आल्यामुळे आपलेही दर्शन झाले. वेळच तशी होती मुनिवर, परंतु ते महत्वाचं नाही. मला असं वाटतंय की तुम्ही इथे केवळ श्री खंडेरायांचं दर्शन घ्यायला नाही आलात. असे आपल्याला का वाटते आहे प्रभू. तुम्ही मला बोलवलं जी. हो, आल्यापासून देवांसोबतच आहेस, म्हटलं बोलवावं. वय माझ्यासाठी हे समज नवीन आहे ना. कोणासनी ओळखत नाही म्हणून बोलले बी नाही, समजून घ्या जी. पण अशी देवांसोबत आश्रमात कशी काय आलीस. माझीच इच्छा होती ती देवांनी पुरी केली बघा. पण ते श्री मार्तंड भैरव आहेत, त्यांना अशा क्षुल्लक कारणासाठी राजधानी सोडून बाहेर पडायला लावणं योग्य नव्हे. तुला असं वाटेल की ही म्हातारी का बोलते आहे. खरं तर तुझा आणि माझा काय संबंध. असं नाही, तुम्ही माझ्यापेक्षा मोठा आहे सा. वयानं मानानं तुम्हासनी अधिकार आहे मला बोलायचा, आणि मला राग नाही आला. आणि तुम्ही जे बोलला ते तुमच्या मनाप्रमाणे बरोबर असेल,
तर ते एवढं सोपं नाही. म्हणजे माझं देवांसंग लगीन झालं तर देवांची वाट बघण्यातच माझं दिस जाते. म्हणून माझी इच्छा होती का आम्ही दोघांनी कुठंतरी बाहेर जावं, जिथं कोणी बी ओळखीचं नसेल, 4 दिवस सुखानं घालवता येतील. पण त्यांची पहिली पत्नी तिकडे वाट पाहत असेल ना. वय पर देव तर त्यांच्या संगच असतात, माझ्याच वाटेला येत नाहीत. देव प्रजेचे आहेत, भक्तांचेही आहेत. त्यांनी आपल्यालाच वेळ द्यावा असं वाटणं म्हणजे स्वार्थीपणा नाही का? काही बोलली नाहीस, राग आला वाटतं तुला. अहो नाही, तसं नाही. तुम्हासनी ठाव नाही म्या कशी राहते ते, आणि सांगितलं तर देवासनी बोल लावल्यागत होईल. गडाच्या पायथ्याशी राहतेस ना, ठाऊक आहे मला. कसं काय? देवांची दुसरी पत्नी आहेस, स्वाभाविक आहे, सगळ्यांनाच ठाऊक आहे. तू कोण आहेस, कशी आहेस ते म्या एक सांगू का? सांग. ह्या तुम्हासनी काही सांगण्यापरीस तुम्ही आमच्या संघ माझ्या वाड्यावर चला. आम्ही निघू तवा संघ चला. आम्ही माझ्या संघ माझ्या वाड्यात राहा, म्हणजे तुम्हासनी कळल ही बानू कशी आहे ती. असं ऐक्यू गोष्टीवरून ही बानू नाही कळायची. एक खरं आहे, तू स्वतःचं म्हणणं खरं करतेस. असं कशापायी बोलताय सजी? मी जे बोलते आहे त्याला खूप खोल कारणं आहेत. हे असं वरवरचं नाही. मला तुला समजून घेण्यासाठी तुझ्या वाड्यात राहायला ह्याची आवश्यकता नाही. तुम्ही माझ्यावर रागवलं आहे का? मी कशाला रागवू? मी तुझी सोबत आहे. नारायण नारायण. महाराज, बानू, मला यांच्याशी गुप्तपणे बोलायचे आहे. वय का? बरं मग म्या येते जी. नाही, तू काही अंतरावर थांब. जी. श्री म्हाळसादेवींनी मला सांगितलं की आपण या आश्रमात भेटाल. आपला परिचय नाही, परंतु काय कार्य आहे? श्री खंडेराय आणि बानू आश्रमात आले आहेत. त्यांचे इथे येण्याचे प्रयोजन काय आहे हे शोधून काढा. नारायण नारायण. ते वनात फिरण्यासाठीच आले आहेत. हे वरवरचे आहे, खरे कारण काहीतरी वेगळे असणार. पण आपण श्री म्हाळसादेवींना कशा ओळखता? म्हाळसाने सांगितलेच होते की तुम्ही प्रश्न खूप विचारता. क्षमा असावी, परंतु आपण थोर विभूतीच दिसता. मी पाहतो काय प्रयोजन आहे ते. बानू, येतो मी. म्या भी जाते, पुण्यांदा भेटू. अव आम्ही असताना तुम्ही का काम करता हाय साहेब? अगं पोरी, अगं नुसतं बसून कटाळ येते बघ. रातच्याला भाकर तर खाल्ली का? अगं वय खाल्ली. पर तुम्ही आला सा बरं झालं बघ. एकट्याला दिस जात नाही हात. अरे म्हणून तर आम्ही समदे आलो ना. बानूची समद्यासनी सवय झाली हाय.
ती नाही तर वाडा कसा वाटतोय बघ. वय अरे रांग्या कुठं दिसना त्यो आला नाही वय. येताना गडावरचं सेवक भेटलं, त्यांच्या संगच बोलत बसले ते. आम्ही आलो मोहर निघून. किती वेळ वाट बघायची. अगं समजाच ती ओळखतो त्यो. हा चांगला आहे. माझ्या पोराला काम देणार होतास ना तू. अगं देव आलं की बोलतो की त्यांच्या संग. झालं का गप्पा मारून? ए तुला काय कळतंय का? अरे कोणा संग बोलत होतास? ए आजा, लय महत्वाची बातमी घेऊन आलोय बघ. काय रे, काय झालं? ते आपली बानू हातनं देवांसंग निघून गेली का, तसं तिकडं म्हाळसा देवीनं स्वतःला कोंडून घेतलंया. मला वाटलंच होतं काहीतरी होणार म्हणून. आता पतूर देवासनी बी कळलं असर. नाही ते काय मला ठाव नाही, पर परदानजी जाणार होतं म्हणा. माया बानूला 4 दिवस सुखाचं मिळावं म्हणून तू देवासंग गेली. आता हे समज कळल्यावर काय करावं तिनं? पर एक ध्यानात आलं का? काय? बानू आणि देव आल्यावर पुण्यांदा तंटा हाय बघ. तुम्हाला काय ठाव? चांगलं बोला की. कशाला त्यांच्या जीवाला घोर लावतायसा? बानूला कळलं तर वाईट वाटल. हे समज कळल्यावर तिथं तर नाही थांबायची. आता हे कुठं बोलू नका. काय लोकांनी ठाव नाही, मला आपल्या एकानं सांगितलं म्हणून सांगितलंय. काय आता बानू कवा बी येईल म्हणायचं. आता परदानजी जाणार म्हणजे देवासनी समज कळणारच की. प्रणाम देवा. शुभम भवतु. देवा, आपल्या सेवेमध्ये काही कमतरता तर राहिली नाही ना? नाही ऋषीवर, उत्तम आहे, चिंता नसावी. देवा, आपण माझ्यावर काही कार्य सोपवणार होता. ऋषीवर, बानूला माझ्याबरोबर सुखाचे 4 क्षण घालवायचे होते आणि म्हणून मी तिला इथे घेऊन आलो. परंतु ऋषीवर, माझा हेतू मात्र निराळा आहे. तुम्ही तिला साधनेच्या दृष्टीने मार्गदर्शन करावे. देवा, साक्षात आपण इथे उपस्थित असताना मी काय मार्गदर्शन करणार? ऋषीवर, म्हाळसा आणि बानू ह्यांना एका सद्गुरूने काही सांगणे अपेक्षित आहे. मी केवळ त्यांचा पती आहे आणि वेळ प्रसंगी त्यांचा आराध्य. तेव्हा मी त्यांना काही सांगून घडेल असे मला नाही वाटत. जशी आपली आज्ञा देवा. ऋषीवर, मला आपल्याला एक विचारायचे होते. आश्रमात एक वृद्ध स्त्री दिसते, ती कोण आहे? देवा, मलाही तिच्याविषयी फार काही ठाऊक नाही. तिने आश्रमामध्ये आश्रय मागितला आणि मी अनुमती दिली. परंतु ऋषीवर, त्या वृद्ध स्त्रीकडे पाहिलं तर असं वाटतं की ती कोणी सामान्य स्त्री नव्हे. शक्य आहे देवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंड.
गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंड म्हाळसा गडावर नाहीये, तेव्हा ती कुठे आहे ह्याचा आपण शोध घ्यावा. नारायण नारायण. आणि विषय निघालाच आहे तर मी हे सांगतो की श्री म्हाळसा देवींना इथे जे चालले आहे त्याची कल्पना आहे. श्री खंडेराय आणि बानू आश्रमात आले आहेत. त्यांचे इथे येण्याचे प्रयोजन काय आहे हे शोधून काढा. ते वनात फिरण्यासाठीच आले आहेत. हे वरवरचे आहे, खरे कारण काहीतरी वेगळे असणार. पण आपण श्री म्हाळसा देवींना कशा ओळखता? आश्रमात एक वृद्ध स्त्री दिसते, ती कोण आहे? देवा, मलाही तिच्याविषयी फार काही ठाऊक नाही. परंतु ऋषीवर, त्या वृद्ध स्त्रीकडे पाहिलं तर असं वाटतं की ती कोणी सामान्य स्त्री नव्हे.